महानगरपालिकेमध्ये मला माहित नाही 4-5 वर्षापूर्वी कोणी हा विचार केला, पण जी मुळामोठा नदी आहे त्याची खोली कमी करणं, रुंदी कमी करणं, तिथे सगळी डेब्री टाकून जे काही रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट आपण बोलतो ते खरोखर रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट आहे की डिस्ट्रक्शन आहे ह्याच्यावर आज विचार करण्याची वेळ आलेली आहे. कारण काही काही हास्यास्पद गोष्टी ह्या प्लॅनमध्ये, जसं दोन्ही एक जो संगम आहे तिथे संगम झाल्यानंतर ते नदी पुढे येत असताना आपण पाहत असाल दोन्ही नद्यांची लेवल त्यांनी साधारणपणे 5 की 6 फूट ही वेगळी दिलेली आहे, उंच आणि म्हणजे खोल असं ते सगळं विचित्र तिथे सगळं प्रस्ताव त्यांनी मांडलेला आहे. मूळ गोष्ट हीच आहे की ह्या नदीसाठी पण जे कन्सल्टंट आहेत ते गुजरातचे आहेत. मला वाटतं साबरमती नदीवर त्यांनी काम केलेलं आहे, पण साबरमती आणि मुळामुठा या दोन वेगळ्या नद्या आहेत, त्यांचं जे पूर्ण कॅरेक्टरिस्टिक आहे फीचर ही वेगळे आहेत आणि तोच प्लॅन कॉपी पेस्ट हे पुण्यात होऊ शकत नाही. आज आम्ही सगळेच म्हणजे आज वंदनाताई आहेत, मोहनजीत, आम्ही सगळे एकत्र इथे ह्या मंचावर आहोत कारण गेल्या 2-3 वर्षात आम्ही वेताळ टेकडीचा प्रश्न असो किंवा मुळामुठाचा असो, रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट नक्की झालं पाहिजे. आम्ही देखील विकासाच्या विरोधात नाही आहोत, पण तो विकास होताना शाश्वत असावा, भविष्य हे विचारात घेऊन करावं आणि साधारणपणे कुठेही पुणेकरांना त्रास होऊ नये ह्याच्यावर आपण फोकस केला पाहिजे. पण आज आपण बघताय की रुबी हॉल क्लिनिक ते मेट्रो रामवाडी मेट्रो ही पूर्णपणे तयार असून ह्याचं उद्घाटन 3 महिने झालेलं नाहीये. टर्मिनल 2 पुण्याच्या एअरपोर्टमध्ये 5 की 6 महिने तयार आहे, उद्घाटन झालेलं नाहीये. आणि एका बाजूला हे सगळे असताना दुसऱ्या बाजूला रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटला एनजीटीनी असेल किंवा इकडच्या सियाक कमिटीनी असेल परवानगी नाकारली असताना देखील काम सुरू आहे. रात्री काम चालू असतं, राडारोडा टाकतात, नदी छोटी केली जाते. पुढे भविष्यात म्हणजे जास्ती भविष्यात नाही, 50 वर्ष वगैरे नाही, पुढच्या 5च वर्षात आपण पाहाल पुण्याला फ्लडिंगचा खूप मोठा धोका आहे, पूर येऊ शकतो. आतापासून पाहायला मिळत आहे कारण जिथे मेट्रोची कामं सुरू आहेत, नदीपात्र जी सुरू आहेत तिथे देखील बॅराज वगैरे लावलेले आहेत. भीतीची गोष्ट हीच आहे की आपण हा नक्की विकास कोणासाठी करतोय, कॉन्ट्रॅक्टरसाठी करतोय, ते गुजरातचे जे कन्सल्टंट त्यांच्यासाठी करतोय की आपण पुण्यासाठी करतोय, हा विचार करणं आज गरजेचं झालेलं आहे. आदित्यजी, जसं पर्यावरणाचा मुद्दा महत्वाचा आहे, दुसऱ्या बाजूला पुण्यातील ड्रग्सचा विषय जो आहे तो ऐरणीवर आहे. आधी ललित पाटील केसचं प्रकरण आणि त्यानंतर 4,000 कोटी रुपयांचे ड्रग्स सापडणं, पोलीस कारवाई करतायत, मात्र दुसऱ्या बाजूला आपण युवा नेता म्हणून या तरुणांना काही आवाहन कराल? मला वाटतं आव्हान तर असतंच की ह्या सगळ्या पदार्थापासून दूर राहणं हे खूप महत्वाचं आहे. पण एक आपण पाहिलं असेल की एरवी जर आपण पाहतो तर काही राजकीय मंडळी जाऊन गुंडांना भेटून येतात, त्यांचे सत्कारही होत आहेत. मग जी कायदा सुव्यवस्थेची जी परिस्थिती आहे, कोण कुठे गोळीबार करते, पोलीस स्टेशनमध्ये करते, ह्या सगळ्या गोष्टी सुरू असताना आता ड्रग्ज सापडतात. मूळ गोष्ट हीच आहे की आज राज्यामध्ये सरकार अस्तित्वात आहे की नाही प्रश्न महत्वाचा ठरतोच. आदित्यजी, मला वाटतं आंदोलन आपण पाहत असाल देशभरात वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी सुरू आहेतच. सगळ्यात मोठं आंदोलन आता जे सुरू आहे ते शेतकऱ्यांचं सुरू आहे. दिल्लीच्या तर्फे ते मोर्चा घेऊन जात आहेत आणि सहसा कुठचंही दुसरं सरकार असतं तर त्यांनी सांगितलं असतं ठीक आहे आम्ही तुमच्यावर बसून बोलू आणि जो काही तोडगा आहे तो काढू. पण आज आपण पाहताय हे जे मोर्चा निघत आहे शेतकऱ्यांचा, जो अन्नदाता आहे त्यांचा मोर्चा एवढ्यासाठीचे नवीन काही मागण्या नाहीये. 1.5 वर्षापूर्वी ज्यांना जे वचन दिलं होतं त्या वचनपूर्तीसाठी आश्वासनं दिली होती, ज्याच्याकडून मोर्चा त्यांनी मागे घेतला, ती आश्वासनच आता पूर्ण झालेली नाहीत म्हणून मोर्चा काढायला लागतोय. आणि त्यांना लेबल लावलं जाते, कोण माओवादी बोलते, कोण अर्बन नक्सल बोलते, कोण अतिरेकी बोलते. ही सगळी लेबलं शेतकऱ्यांना लावली जातात आणि म्हणून आमचा हा विचार आहे की ठीक आहे आंदोलनं आम्ही करणार, म्हणजे ते तर सुरू आहे, छोट्या मोठ्या स्तरावर हे चालू असतं. पण महत्वाची गोष्ट म्हणजे अजून एक विचार सुरू आहे. मी सारंगजींना आम्ही सगळ्यांनीच विनंती केली की जसं आपण आज आम्हाला ब्रीफ केलं आणि प्रत्येक आठवड्यात करत असता तसं एक पुन्हा एकदा संधी देऊ आपण, जे सत्ताधारी आहेत, जे कब्जा करून बसलेत घटनाबाह्य सरकारमध्ये, भाजपा असेल आणि जे 2 चोरलेले पक्ष आहेत त्यांना देखील आपण प्रेझेंटेशन द्या, त्यांना देखील त्यांचे काही व्ह्यूज आहेत ते विचारा. आणि साधारणपणे मार्चच्या पहिल्या आठवड्यात वगैरे पुण्यात एक मोठी जनता अदालत करून हजारो पुणेकरांच्या समोर जी काही सत्य परिस्थिती आहे ती ह्याच सगळ्या तज्ञ मंडळींनी दाखवलं पाहिजे. आम्ही सगळे मागे कुठेही राजकीय रंग न देता. आपल्याला आठवत असेल पुण्यात वेताळ टेकडीचं देखील जेव्हा आंदोलन झालं होतं आम्ही सगळेच तिन्ही पक्ष तर होतोच तिथे, पण आमच्यासोबत हजारो पुणेकर तिथे होते. त्यांनी हा मोर्चा पुढे नेला होता. मग ती ह्युमन चेन असेल, घरोघरी जाऊन सिग्नेचर कॅम्पेन असेल, आणि पुणेकरांनी आम्हाला सगळ्यांनाच सांगितलं होतं की वेताळ टेकडी जर थांबली नाही, तिकडचं जे काही भकास करणं चालू आहे ते थांबलं नाही तर आम्ही मतदान करणार नाही. अशी स्पष्ट भूमिका मला वाटतं नागरिक घेतील ही मला खात्री आहे. कारण पर्यावरण आपण पाहत असेल पुण्यात खूप मोठा एक अवेअरनेस आहे. प्लॅस्टिकचा कायदा जेव्हा आम्ही आणला तेव्हा पुण्यातून पहिला रिस्पॉन्स मिळाला होता. आणि आपण पाहत असाल 10 वर्षापूर्वी मोस्ट लिव्हेबल शहर ही जी पदवी आपल्याला मिळाली होती,
आज सगळीकडे सगळं काही खोदलेलं आहे. पुण्यातल्या नद्यांची वाट लावली जाते, फुटपाथ खोदतायत. मुळात प्रश्न आहे की आज जेव्हा महानगरपालिका अस्तित्वातच नाहीये, नक्की लोक जाणार तरी कोणाकडे? मुंबईचे प्रशासक असतील, पुण्याचे प्रशासक असतील, जे म्युनिसिपल कमिशनर आहेत, खरं तर 4 वर्ष झाली आता त्यांना बदली करण्याच्या आधी इलेक्शन कमिशनरने पाठवलेत, पण अजून बदली झाली नाहीये. मग नक्की कोणाच्या आदेशावर हे चालत आहेत? इलेक्शन कमिशनचं काही वजन आहे की नाही, हा एक प्रश्न उपस्थित होतोच. आदित्यजी, बेतालटेकडीचा विषय तुम्ही काढलात, ड्रग्ज सहित तुम्ही बोललात. काल एक आपल्या मराठी अभिनेत्याने एक भयंकर व्हिडिओ फेसबुक लाईव्ह केलेला आहे. 2 तरुणी ड्रग्सच्या अवस्थेत या बेताल टेकडीवर आढळल्यात. संध्याकाळच्या सुमारास त्यांनी आता हॉस्पिटलमध्ये कुठेतरी स्थानिक प्रशासन किंवा पोलीस प्रशासन कमी पडते या सगळ्या, कारण ते एमडी ड्रग्स असल्याची सुद्धा एक प्राथमिक माहिती समोर आली. नाही, मी तो व्हिडिओ पाहिला नाही म्हणून मी बोलू शकणार नाही. काल गृहमंत्री पुण्यात आले, त्यांनी पोलिसांचा सत्कार केला, मात्र ललित पाटील प्रकरणात ते आले नाही. मला वाटतं आपण पाहत असाल की अनेक आमदार असे आहेत जे पोलिसांबद्दल काही बोलतात, कोणी आम्हाला हात नाही लावू शकत वगैरे असंही बोलून गेलेले आहेत. पण मग नक्की काय चाललंय? आणि मुद्दा हाच येतो की सरकार म्हणून हे सरकार कोणाचं आहे? बिल्डर कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे की महाराष्ट्रातल्या नागरिकांचं आहे? गुजरातचं सरकार आहे की महाराष्ट्रातल्या नागरिकांचं? तुम्ही आता ट्विट केलंय हो, हा पण विषय महत्वाचा आहे. खरं आज निघत असताना मी विचार करत होतो पत्रकार परिषद घ्यायची का, पण नंतर कोणीतरी सांगितलं रविवार आहे, सकाळी 8 वाजता थोडं कठीण असतं, कारण आपला पण तो एक थोडा सुट्टीचा दिवस असतो पत्रकारांसाठी. जसं आम्ही पण रविवारी कार्यक्रम वेगळे वेगळे आपण पाहत असाल राजकीय घेत असतो, पण ह्याच्या